शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली। दरम्यान सांगली जिल्ह्यातील महसूल विभागाशी संबंधित कामाबाबत ही भेट झाल्याचं जयंत पाटलांनी स्पष्ट केलं। या भेटीमध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही अशी माहितीही त्यांनी दिली। दापोली नगर पंचायतीमधील विद्यमान नगरसेवकांनी शिवसेना नेते रामदास कदम यांची भेट घेतली। या भेटीनंतर ऑपरेशन टायगरची चर्चा रंगली आहे। नगराध्यक्ष बदलाच्या हालचालींना वेग आलाय। एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी मालेगावच्या दौऱ्यावर आले होते। त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन बनावट जन्मदाखले प्रकरणाची माहिती घेतली। दरम्यान जाणून बुजून मुस्लिम समाजाला टार्गेट करून भाजप सुडाचं राजकारण करते असा आरोप ओवैसींनी केला। मला राज्यसभेची कमिटमेंट होती, खासदारकी लढवायची होती असा खुलासा किरण सामंत यांनी केला। तुम्ही पक्ष प्रवेश करा, उद्या रत्नागिरीतून आमदार आणि तुम्ही राजापूरमधील आमदार आणि मी खासदार होतो असं राजन साळवींनी सांगितल्याचा गौप्यस्फोट सामंतांनी केला। राज्यात लाडक्या बहिणींचे अर्ज अपात्र होत आहेत ही बेईमानी आहे। निवडणूक काळामध्ये पडताळणी न करता घाईघाईने अर्ज करून घेता आणि आता छाननी करता ही लाडक्या बहिणींची फसवणूक आहे। याबाबत महिलांना घेऊन तक्रार करणार असा इशारा बच्चू कडूंनी दिला। महाराष्ट्र एकीकरण समितीनं नेते शुभम शेळके यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली आहे। बेळगावमध्ये सुरू असणाऱ्या मराठी कानडी वादाच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली। जळगाव जिल्ह्यातील 23 मजूर सोसायट्यांवर मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे। प्रत्यक्षात मजूर नसतानाही मोठमोठ्या कामांचं वाटप झाल्याच्या तक्रारीनंतर जिल्हा उपनिबंधकांनी चौकशीचे आदेश दिलेत। त्यामुळे आता माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या वर्चस्वातील जळगाव जिल्हा मजूर फेडरेशन रडारवर आली आहे। संगमनेर थोरा सहकारी साखर कारखाना, डॉक्टर विखे पाटील साखर कारखाना आणि डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे। मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे। त्यामुळे थोरात विखे संघर्ष पुन्हा पाहायला मिळणार आहे। 2 दिवसांपूर्वी 2 गटामध्ये झालेल्या हाणामारीतील जखमींची पुन्हा एकदा नाशिक जिल्हा रुग्णालयातील आपत्कालीन विभागात हाणामारी त्यांनी केली। या घटनेनंतर परिचारिका संघटना आक्रमक झाल्या। परिचारिकांकडून सुरक्षेची मागणी जोर धरू लागली आहे। मागील 8 वर्षांमध्ये फेब्रुवारी महिन्यातील मंगळवार हा सर्वाधिक उष्णतेचा दिवस म्हणून नोंदवला गेलाय। मुंबईमध्ये 36.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर हवामान खात्यानं मुंबई, ठाण्यासह कोकण विभागात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला। कुलाबा ते सिप्स मेट्रो 3 मार्गिकेच्या बीकेसी ते आचार्य यात्रे चौक या दुसऱ्या टप्प्यातील मार्गावर मेट्रो गाडीची चाचणी घेण्यात आली। या मार्गावरील सुरक्षा तपासणीसाठी मार्च महिन्यामध्ये कमिशनर ऑफ मेट्रो रेल सेफ्टी यांना बोलावलंय। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी आणखी 5 ऑडिटर कंपन्यांना समन्स बजावून चौकशीला बोलावण्यात आलं। तर बँकेच्या गोरेगाव आणि प्रभादेवी शाखेच्या तिजोरीची रक्कम ठेवण्याची क्षमता 20 कोटी असताना 133 कोटी रुपये ठेवल्याचं दाखवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। पनवेल महानगरपालिका विकासाच्या वेगळ्या वळणावर आहे। मालमत्ता करावरून निर्माण झालेल्या संभ्रमामुळे वसुलीवर परिणाम झाल्याचा अर्थसंकल्पात दिसून आला। यंदाचा मूळ 3,863 कोटी 86 लाखांचा अर्थसंकल्प आयुक्त मंगेश चितळे यांनी सादर केला, तर 2024-25 पेक्षा तो 118 कोटी 13 लाखांनी घटल्याचं समोर आलंय। राज्य सरकारनं सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना गुड न्यूज दिली आहे। त्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 3% वाढ करण्यात आली आहे। महागाई भत्ता आता 50%वरून 53% इतका झालाय, तर 1 जुलै 2024 पासून हा वाढीव महागाई भत्ता लागू होणार आहे। तब्बल 6,600 कोटी रुपयांच्या बिटकॉइन घोटाळा प्रकरणात सीबीआयनं छापेमारी केली। पोलिसांसोबतच आता या प्रकरणाचा तपास सीबीआय आणि ईडी या दोन्ही तपास यंत्रणा करतायत। दरम्यान सीबीआयनं महाराष्ट्रातील पुणे, नांदेड, कोल्हापूरसह दिल्ली, एनसीआर, बंगळुरू अशा 7 ठिकाणी छापेमारी केली। येत्या 3 मार्चला काँग्रेसकडून राज्यभर आंदोलन केलं जाणार आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देत विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हे आंदोलन केलं जाईल। टिळक भवन इथं प्रदेश काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली। या बैठकीमध्ये जनतेला भेडसावणाऱ्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली, तसंच या आंदोलनाची रूपरेषा ठरवण्यात आली। आयपीओच्या बाबतीमध्ये भारतानं अमेरिकेलाही मागे टाकल्याचे एका अहवालातून समोर आले। भारतामध्ये येणाऱ्या आयपीओची संख्या जगात सर्वाधिक 337 इतकी आहे, तर युरोपच्या तुलनेमध्ये ही संख्या दुप्पट आहे। अमेरिकेमध्ये वर्षभरात आलेल्या आयपीओची संख्या 183 इतकी आहे।
डीबीएस बँक पुढील 3 वर्षांमध्ये 4,000 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची योजना आखत असल्याची माहिती समोर आली आहे. बँकेच्या दैनंदिन कार्यक्रमात एआयचा वापर करण्याचा निर्णय बँकेनं घेतलाय. पुण्यात आसखेड धरण किनारी रिसॉर्टमध्ये रंगलेल्या पार्टीमध्ये प्रांत तहसीलदारांनी ठुमके लगावल्याचं समोर आलं. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी या पार्टीवर आक्षेप घेतलाय, तक्रारही केली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत प्रांत अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला. वातावरणातील बदलामुळे रात्री थंडी आणि दिवसा उकाडा यामुळे मुंबईकर हैराण झाले असतानाच आता मुंबईमध्ये पुढील 2 दिवस तीव्र उष्णतेची लाट धडकणार असा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. सीबीएसई आता 10वी बोर्डाच्या परीक्षेबाबत एक नवीन धोरण लागू करण्याच्या तयारीत आहे. या नवीन धोरणानुसार 10वीच्या विद्यार्थ्यांची आता वर्षातून 2 वेळा परीक्षा होणार आहे. हे नवीन धोरण 2026-27 या शैक्षणिक वर्षापासून लागू केलं जाणार असल्याची माहिती आहे. बेस्ट उपक्रमातील कंत्राटी चालक वाहकांनी ऐन परीक्षांच्या काळामध्ये प्रलंबित मागण्यांसाठी संप पुकारला. त्यामुळे मुंबई शहर आणि उपनगरातील बेस्ट बस सेवा विस्कळीत झाली. अनेक गाड्या आगारांमध्येच उभ्या राहिल्या. त्यामुळे मुंबईकरांची प्रचंड गैरसोय झाली. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे नैसर्गिक जलस्रोतामध्ये विसर्जन करण्यास उच्च न्यायालयानं मनाई केल्यामुळे मुंबईतील 3 गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तींचं विसर्जन होऊ शकलं नाही. आता या वादाला राजकीय किनार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. कांदिवली इथल्या गणेश मंडळाचे कार्यकर्ते हे शिवसेना पक्षाशी संबंधित असल्यामुळे या प्रकरणी तब्बल 24 दिवसानंतरही तोडगा निघत नसल्याची चर्चा आहे. मुंबई महानगरपालिकेकडून नालेसफाईबरोबरच हार्बर मध्य रेल्वे मार्गावरील कलवर्टच्या साफसफाईवर वॉच ठेवला जातोय. या पार्श्वभूमीवर 3 महिन्याआधीच मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी हार्बर आणि मध्य रेल्वे स्थानकांचा बैठकीत आढावा घेतला. महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या विशेष ओएसडी नेमणुकीबाबतचा शासनाचा आदेश जारी करण्यात आलाय. यामध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह एकूण 7 मंत्र्यांचे ओएसडी आणि खासगी सचिवांच्या नियुक्तीचे आदेश जारी करण्यात आले. कुर्ला इथं डिसेंबर 2024 रोजी झालेल्या बस अपघातामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला तर 40 जण गंभीर जखमी झाले. यावेळी मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत देण्यात आली आहे. मंगळवारी मृतांच्या 3 नातेवाईकांना बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापकांच्या हस्ते 2 लाख रुपयांचे मदतीचे धनादेश देण्यात आले. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा गाजावाजा करत मुंबईची पहिली भुयारी मेट्रो 3 सुरू करण्यात आली. या मेट्रोसाठी रातोरात आरेतील हजारो झाडं तोडली गेली. पण या भुयारी मेट्रोचा फज्जा उडालाय. आरेती बीकेसी मेट्रोकडे प्रवाशांनी पाठ फिरवली. फेब्रुवारी संपत आला तरी अद्याप लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये या महिन्याचे पैसे आलेले नाहीत. धक्कादायक म्हणजे वित्त विभागानं महिला आणि बालकल्याण विभागाकडे हे पैसे पाठवलेत तरी लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले नाहीत. यंदाच्या पावसाळ्यामध्ये गेल्या पावसाळ्याप्रमाणे रेल्वे रुळांवर पाणी साचू नये म्हणून मुंबई महापालिका प्रशासन आतापासूनच सतर्क झालंय. गेल्या वर्षी चुनाभट्टी भांडूप रेल्वे स्थानकामध्ये पाणी साचल्यानं रेल्वे सेवा बाधित झाली होती. यावर्षी त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून स्थानकांची पाहणी करावी असे निर्देश पालिका आयुक्तांनी दिले. एकूण महसुलाची गरज आणि प्रस्तावित वीज दराच्या निश्चितीसाठी महावितरणनं दाखल केलेल्या बहुवर्षीय वीज दर याचिकेवर राज्य विद्युत नियामक आयोगातर्फे जाहीर ई-सुनावणी घेण्यात येणार आहे. त्यानुसार शासकीय तंत्रज्ञान विद्यापीठाच्या मुख्य सभागृहामध्ये ही सुनावणी आयोजित करण्यात आली आहे तर महावितरणकडून सोमवारी ही माहिती देण्यात आली. ठाणे महापालिका क्षेत्रातील अनधिकृत शाळांविरोधात प्रशासनानं कठोर कारवाई करण्यासाठी पावलं उचलली आहेत. 81 अनधिकृत शाळांविरोधात पालिका प्रशासनानं पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिल्या. त्यानुसार 68 शाळांवर गुन्हे दाखल झाले तर 13 शाळांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. साताऱ्यामध्ये गेल्या वर्षी धुवाधार पाऊस झाला होता त्यामुळे यंदा धरणांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामधील कोयना, धोम, तारळी, कन्हेर, उरमोडीसह 6 प्रमुख धरणांमध्ये सुमारे 108 टीएमसी पाणीसाठा आहे तर कोयना धरणातही 77 टीएमसीवर पाणी आहे. राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 2,15,986 क्विंटल आवक झाली. यामध्ये लाल कांद्याची आवक वाढल्याचं दिसून आलं. लाल कांद्याला कमीत कमी 1,600 रुपयांपासून ते 2,500 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. महाशिवरात्रीच्या उपवासानिमित्त राज्यातील बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बटाट्याची आवक झालेली आहे तर 26,222 क्विंटल बटाट्याची आवक झाली आहे. बटाट्याला प्रति क्विंटल 1,400 रुपयांचा दर मिळतोय.
महाशिवरात्री निमित्त पुण्यातील मध्य भागामध्ये वाहतुकीत बदल करण्यात आला. पुण्येश्वर मंदिर परिसरात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता पुण्येश्वर रस्ता ते अगरवाल रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. पुण्यातील चंदननगर इथल्या पाण्याच्या टाकीच्या मुख्य जलवाहिनीचं काम तातडीनं हाती घेण्यात आलं. त्यामुळे शुक्रवारी परिसरात पाणी पुरवठा बंद असेल. बीएमसी कडून कार्यकारी सहाय्यक पदासाठी घेतलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. बीएमसीच्या वेबसाईटवर निवड झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. मुंबई मेट्रोसाठी सल्लागार म्हणून काम करणाऱ्या कंपनीचं कंत्राट रद्द करणाऱ्या MMRDAला हायकोर्टानं चांगलाच दणका दिलाय. MMRDAनं कंपनीला बजावलेली नोटीस बेकायदा ठरवत उच्च न्यायालयानं ती रद्द केली. मुंबई 450 ते 500 स्क्वेअर फुटामध्ये राहणाऱ्या मराठी माणसाला पुनर्विकासातून 1100 स्क्वेअर फुटाची घरं मिळाली आहेत. चारकोपच्या श्वेतांबर सोसायटीनं 22 मजली टॉवर साकारलेला आहे. त्यामुळे इथल्या रहिवाशांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी 5वं ज्योतिर्लिंग असलेल्या परळीमधील प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी भाविकांनी मध्यरात्रीपासूनच गर्दी केली. महाशिवरात्रीनिमित्त वैद्यनाथ मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. विद्युत रोषणाई सुद्धा करण्यात आली. अंबरनाथच्या 966 वर्ष प्राचीन शिवमंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी केली. रात्री 12 वाजल्यापासून महादेवाचं दर्शन सुरू करण्यात आलंय. यावेळी परंपरागत पुजाऱ्यांकडून महाआरतीही करण्यात आली. बीड शहराच्या ऐतिहासिक वैभवाची साक्ष देणारे प्राचीन कंकालेश्वर शिवमंदिरात महाशिवरात्रीनिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे मंदिर परिसर उजळून निघाला. तर या कंकलेश्वर जल मंदिराचा 1000 वर्षांचा इतिहास आहे. शहापूरमधील गंगा देवस्थान वाफे या शिवमंदिरामध्ये भाविकांनी गर्दी केली आहे. गायमुखातून कुंडामध्ये पडणारे गंगेचे पाणी आणि या पवित्र पाण्यामध्ये स्नान करण्यासाठी भाविक गर्दी करतात. महाशिवरात्रीनिमित्त शहापूरमध्ये शिवशंभो शंकराची महापालखी काढण्यात आली. या पालखीमध्ये प्रयागराज इथं चालून असलेल्या कुंभमेळ्यामधील आघोरी साधूंची वेशभूषा आणि शंकर पार्वती हनुमानाची वेशभूषा करत अनेक जण सहभागी झाले. गोंदिया शहरापासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या नागरा इथल्या प्रसिद्ध असलेले प्राचीन पंचमुखी शिवमंदिर हे 270 वर्ष जुनं प्राचीन काळातील शिवमंदिर आहे. संपूर्ण परिसर हे हर भोला हर हर महादेव बम बम भोले यांच्या गर्जनानं दुमदुमून गेलं. मुळशीमधील प्राचीन आणि पुरातन मल्लिकार्जुन महादेव मंदिरामध्ये महाशिवरात्र उत्साहात साजरी केली जाते. महाशिवरात्रीनिमित्त या मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. महाशिवरात्र मोठ्या जल्लोषात आणि भक्तिभावानं देशभर साजरी केली जाते. महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला चांदिवलीमध्ये भव्य महाशिवरात्र यात्रा आणि महाकाल अघोरी नृत्याचं आयोजन करण्यात आलं. महाशिवरात्रीनिमित्त प्राचीन कल्याणेश्वर मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. महाशिवरात्रीनिमित्त मंदिरात भाविकांनी गर्दी केली तर भाविक रुद्राभिषेक पूजा करतायत. जळगावच्या मळनेर इथं मंगळगृह मंदिरामध्ये महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रम पार पडतात. महाशिवरात्रीनिमित्त श्री मंगळगृह मूर्तीला महादेवाचं स्वरूप देण्यात आलं. दरम्यान भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. लातूरचं ग्रामदैवत असलेल्या श्री सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर देवस्थानच्या 72व्या यात्रोत्सवाला महाशिवरात्रीनिमित्त सुरुवात होतीये. 17 मार्चपर्यंत ही यात्रा भरणार आहे. यात्रेतील उपक्रमांमध्ये मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन मंदिर देवस्थानच्या विश्वस्तांनी केलंय.